आणि सुप्रिया सुळे बोलतात, आपण थेट जाऊयात. मला गंमत वाटली विद्याताई, मला तिथल्या भगिनी, आता खरं खोटं मला माहिती नाही, तुम्हीच कन्फर्म करू शकता की अशा भगिनी मुख्यमंत्र्यांना असं म्हणाल्या की तुमच्याच आरोग्य मंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला की आमचा पगार वाढवीन, तुम्हाला बोनस देईन, तुम्हाला भाऊबीज देईन. तर म्हणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना असं म्हणाले की त्याला तो अधिकार नाही. फडणवीस म्हणाले, मला वाटलं मुख्यमंत्री म्हणाले, फडणवीस असं म्हणाले की महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याला शब्द द्यायचा अधिकार नाही. म्हणजे नक्की सरकार कोण चालवते? जर स्वतःच्या डिपार्टमेंटचा निर्णय घ्यायचा अधिकार त्या मंत्र्याकडे नसेल तर मग सरकार कोण चालवते? म्हणजे मग ह्यांचं सरकार म्हणजे फक्त राऊत साहेब म्हणतात तशी गँगवॉर असते. भुजबळ साहेब पण तसंच. भुजबळ साहेब बिचारे माझ्या वडिलांच्या वयाचे भुजबळ साहेब आहेत. अनेक वर्ष त्यांनी संघर्ष केलाय, पण भुजबळ साहेबांनाही कॅबिनेटमध्ये ऐकून घेत नाहीत. म्हणून अनेक वेळा भुजबळ साहेबांना मीडियाशी बोलावं लागतं आणि न्याय मागावा लागतो. एवढे वरिष्ठ नेते, माझ्या वडिलांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्या वयाचे आहेत ते. त्यांचा मनापासून मान सन्मान करतो आम्ही. मागच्याच आठवड्यात पुण्याला भेटले होते मला आणि अमोलदादांना. त्यांच्या व्यथा आणि त्यांचे अनुभव आम्हाला सांगत होते. आता सगळं काही सांगणार नाही, माझं पोट खूप मोठं आहे, त्याच्यामुळे पोटात मला गोष्टी ठेवायच्या कशा माहिती असतात. पण तुम्ही बघताय काय परिस्थिती या राज्यामध्ये. आणि आज त्याच्यानंतर मी एक थोडासा वेगळा विषय मांडणार आहे. आज सकाळी इलेक्टोरल बॉन्ड्स, आता तुम्ही म्हणाला कुठला बॉन्ड काढला ताईंनी भाषणामध्ये, तर प्रत्येक राजकीय पक्षाला ऑफिशियली पैसे द्यायची एक सोय झाली होती आणि ते पैसे आपण त्या बॉन्ड विकत घ्यायचा माणसानी आणि ते पैसे त्या पक्षाकडे जातात. आता त्या पक्षाकडे ते पैसे जात असताना 8 वर्षापूर्वी आम्ही सगळ्यांनी त्याचा विरोध केला होता की असं करू नका तुम्ही, कारण का ह्याच्यावर जो सत्तेत असेल तोच बॉन्ड विकत घेऊ शकेल आणि कुठलाही व्यावसायिक त्यांना का बॉन्ड देईल ह्याच्यात साटलोट असू शकतं अशी शंका आम्ही तिथे गेली. तर आम्हाला भारतीय जनता पक्षाने सांगितलं की तुम्ही भ्रष्टाचारी आहात, तुम्ही चुकीचा विचार करता, पण आम्ही हा इलेक्टोरल बॉन्ड सुरू करणार. आज मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की माननीय सुप्रीम कोर्टाची ऑर्डर अशी आहे की इलेक्टोरल बॉन्ड हे थांबले पाहिजेत. हा चुकीचा निर्णय आहे आणि कदाचित ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार असू शकतो. त्याच्यामुळे आजपासून इलेक्टोरल बॉन्ड, आणि सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्ड कुठल्या पक्षामध्ये तुम्हाला माहिती आहे? भारतीय जनता पक्षाचे 5,000 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड फक्त एका पक्षाकडे आहेत आणि त्याच्या पक्षाचं नाव भ्रष्ट जुमला पार्टी, सॉरी म्हणजे भारतीय जनता पार्टी असं आहे. कारण हा इलेक्टोरल बॉन्डचा विषय अतिशय महत्वाचा आहे या देशात. माझा हा आरोप नाहीये, पण याची जाच झाली पाहिजे की एवढा मोठा, आणि मी म्हणत नाहीये, सुप्रीम कोर्ट म्हणतंय की ह्याच्यात भ्रष्टाचार असू शकतो, त्याच्यामुळे ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, हे सुप्रीम कोर्ट म्हणतंय. म्हणजे हा पहिला मोठा निर्णय आहे जो भारतीय जनता पक्षाने घेतला, त्याच्यावर फुली कोर्टाने मांडलेली आहे. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे पेटीएम. तुम्ही सगळे पेटीएमनी पैसे भरता की नाही? तुम्हाला माहिती आहे या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जर कुठे झाला असेल तर तो पेटीएम मध्ये झालाय. हे मी म्हणत नाहीये, केंद्र सरकार म्हणते. आणि पेटीएम कशासाठी आले? नोटबंदी केली, सगळ्यांना वाटतं आपला पैसा नाही, मोठ्याचा पैसा जातोय. मगाशी भावनाताई म्हणल्या आम्हाला काही नाहीच आहे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, कारण का आमच्याकडे पैसेच नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला काय आईसचा प्रॉब्लेमच नाही. खरं आहे. त्याच्यामुळे जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा प्रत्येकाला वाटलं मोठ्याचा पैसा जातोय, माझ्या खिशातून काय झालं, बरं झालं खाल्लेस ना, जाऊ दे पैसे. पण मला भारतीय जनता पक्षाला 2च प्रश्न विचारायचे की जर तेव्हा नोटबंदी झाली, सगळ्या नोटा गेल्या, तर मग तुम्ही जिथे धाड पाडता तिथे एवढ्या नोटा कशा काय मिळतात? मग या नोटा कुठल्या आहेत? धाड पडल्यानंतर एवढे पैसे आले कुठून? मग कोणीतरी वेगळं छापतंय का? पैसे छापायचा अधिकार फक्त सरकारला आहे, बाकी कुणाला नाहीये. मग हे पैसे येतात कुठून?
आणि पेटीएम डिजिटल पेमेंट आणलं, म्हणजे कोणी पैसे खाऊ शकत नाही, नोटबंदी. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा पेटीएम मध्ये झालाय. आजची बातमी आहे सकाळची की ह्या देशाचे 27,000 कोटी रुपये, किती 27,000 कोटी रुपयाचा गफला हा पेटीएम मध्ये झालेला आहे. आणि त्याचीच बातमी अशी आहे जी माझी म्हणणं नाहीये, मी जे वर्तमानपत्रात असलं तेच वाचून भाषण करते की त्याच्या मागे इन्व्हेस्टमेंट ही पेटीएमची कुठली आहे तर ती चायनीज आहे. मग चायनाशी तुम्ही एकीकडे लढायचं म्हणता, दुसरी चायनाचे हे पेटीएम येत आहे आणि त्याच्यात 1, 2, 3 नाही 27,000 कोटी रुपयाचा गफला होतोय. मला वाटतं की मला भारतीय जनता पक्ष जवाब दो की हे 27,000 कोटी कुणाचे, कुठले, याचं उत्तर मला हवंय. आणि मी या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायचं ठरवलंय, कारण का सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे. फक्त मी नाही म्हणत, माझे विरोधक पण म्हणतात. त्याच्यामुळे भावनाताई तुमचा आणि माझा सेम आहे. मला नाही भीती वाटत त्यांची. मी पार्लमेंटमध्ये पण फौजियाताई, वंदनाताई, मी एकदम, आम्हाला काय कोणाची भीती. तिथे अमोलदादा पण बसलाय. आम्ही पूर्ण ताकदीने, पाटील साहेब आज इथे नाही आहेत, श्रीनिवास पाटील साहेब, ते पण बोलतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे जे ओरिजिनल आहोत ते पूर्ण ताकदीने बोलतो, कारण का आम्हाला आईसची भीती नाही. आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे ICE म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED. आता गावात ED, मला खरं सांगा 10 वर्षापूर्वी ED माहिती होती का तुम्हाला? कुणाला माहिती नव्हतं. आज शेमडं पोर पण म्हणते भांडू नको नाही ते ED लावतोय तुमच्यावर. माझ्या आता गावागावात घेतात, जाऊन विचारतात ताई हे गेले ना ED मळे गेले का? म्हणलं मी नाही विचारत, मी भानगडीतच नाही. आपल्याला इथे लढायचंच नाही कोणाशी, कारण का ही लढाई काय यांची नाहीच आहे. आपली लढाई अदृश्य शक्तीशी आहे. कारण महाराष्ट्रात भांडणं लावायची, मराठी माणसामध्ये मी भांडतच नाही कुणाशी. कशाला मराठी माणसांमध्ये भांडायचं? हे दिल्लीवाले आहेत ना, महाराष्ट्राचा द्वेष करतात, हा आरोप आहे माझा त्यांच्यावर. आणि मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. तुम्ही जर चुकीच्या गोष्टी केल्या तर आम्ही मराठी माणसं एकामेकात लढवत बसणार नाही, एकामेकाच्या टांग घालून आमचा पक्ष आणि आमचं राज्य संपवणार नाही. आम्ही तुमच्याशी लढणार. अरे जो आपल्यापेक्षा गरीब असेल, कष्ट करणार असेल, वीक असेल, त्याच्याशी काय लढायचं? लढायचं असेल तर आपल्यापेक्षा ताकदवरवर लढा, त्याच्या लढण्यात मजा आहे. हो, त्यामुळे आपल्यापेक्षा ताकदवर कोण आहे? आज महाराष्ट्राचा द्वेष कोण करतं? आज महाराष्ट्राच्या विरोधात कोण आहे? तर ती अदृश्य शक्ती. आता ती कोण आहे काय आहे मला माहिती नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती हा राज्य चालवतो. ठीक आहे, अदृश्य शक्ती आहे, ती कुठे आहे मला माहिती नाही. ती इथे आहे का दिल्लीत आहे का कुठे आहे मला माहिती नाही. पण या अदृश्य शक्तीच्या विरोधात लढायचा मी निर्णय घेतलाय. तुम्ही ठरवायचंय की या लढाईमध्ये तुम्ही काय करणार. आणि घाबरायचं तर अजिबात नाही. कोणाला घाबरायचं? आपण आपली बिलं भरतो, स्वतःच्या आयुष्यावर जिंकतो. कोणाचा 2 पैशाचा चहा कधी पेलं नाही, कधी कोणाला पाजला नाही. त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आज महिला, तुम्हाला सगळ्यांना खूप मोठी जबाबदारी आहे. कारण का अन्याय आपल्या सगळ्यांवर झालाय. मागच्या आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल, निखिल वागळे त्यांची गाडी फोडली. लाज वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाला. गाडी फोडली, असीम सरोदे बसलेत आणि ते वाचवणारी कोण होती माहितीये का? मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्ती नावाची मुलगी ती मध्ये आली आणि त्यांना वाचवलं. त्याचा ड्रायव्हर पण आपल्याच एक सहकारी होता. त्याला निखिल वागळे म्हणाले, बाबा कोण आहेस तू? तो म्हणला काळजी करू नका, मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे, मी नाही दगड धोंड्यांना घाबरत. तो तशीच गाडी नेली. आज निखिल वागळे स्वतः म्हणतात की आज मी आणि असीम सरोदे जिवंत आहोत, कारण का या राज्यातला सगळ्यात, या देशातला सुसंस्कृत नेता, ज्याच्यावर मी अनेक वर्ष टीका केली पण त्यांनी कधी मला उत्तर दिलं नाही. आणि त्याचा माणसाचं नाव शरद पवार. हे मी म्हणत नाहीये, निखिल वागळे म्हणतात. सुरक्षितता, अरे काय समजतात हे? यांची सत्ता आहे म्हणून काही करतील? पोलीस स्टेशन म्हणजे आपलं माहेर. RR आबा या राज्याचे गृहमंत्री होते. प्रत्येक महिलेला तिचा अधिकार होता की कोणी तुला काही बोललं पोलीस स्टेशनला सांग, तू RR पाटलाची बहीण आहेस,
पोलीस तुझा न्याय करून देईल. आणि आज पोलीस स्टेशनमध्ये काय होतंय, तर लोक बंदुकी घेत आहेत आणि एकामेकाला गोळ्या मारतायत. बघितलं का नाही सगळ्यांनी व्हिडिओ? मग आपल्याला आर पाटलांचं राज्य हवंय का देवेंद्र फडणवीसांचं हे राज्य हवंय? हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. हे सरकार काय माहिती का, आपकी बार गोळीबार सरकार, असं हे सरकार आहे. गोळीबारच करतात ते, अजून काय करतात? त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला या सरकारच्या विरोधात प्रचंड लढायचे आणि ती लढाईमध्ये खूप मजा येणार आहे. याचं कारण जे जे आरोप त्यांनी आपल्यावर केले, आज ते डबल भारी त्यांच्यावर. कालचंच उदाहरण मी सांगते. काल त्यांनी एक मोठा प्रवेश घेतला. मला कोणीतरी विचारलं कसे काय गेले, म्हणलं उन्हाळा वाढलाय, आईसची गरज आहे सगळीकडे, त्याच्यामुळे आईसमुळे बरेच मुवमेंट होताना दिसते आपल्याला. आता या आईसच्या मुवमेंटमुळे मागच्या आठवड्यात एक व्हाईट पेपर, फौजियाताई, वंदनाताई अतिशय उत्तम पद्धतीने पार्लमेंटमध्ये काम करतात, त्या दोघींनी तो व्हाईट पेपर वाचलेला आहे. जे जे बघा हसतायत वंदनाताई, कारण का वंदनाताईंना माहिती आहे की ज्यांची नावं त्या व्हाईट पेपर मध्ये होती, एक आठवड्यानी ते सगळे भारतीय जनता पक्षात आहेत. एक आदर्श ठरवलाय त्यांनी. ताई हसू नका, आदर्श म्हणजे मी आदर्श म्हणत होते, तुम्ही काहीतरी चुकीचा अर्थ काढताय आदर्शाचा. काय चांगल्याचे दिवसच नाही राहिले. भाषण कुठल्या शब्दांनी करायचं ही पण आता अडचण झाली आहे. आदर्श म्हणलं की तुम्ही दुसरा अर्थ काढता. माझा तो आदर्श नव्हता, माझा एक आदर्श होता. त्यामुळे तो आदर्श शब्द त्या व्हाईट पेपर मध्ये होता आणि नंतर आज काय आदर्श झाला तुम्ही बघितलं. आपण आदर्श बघतोय, चांगले चांगले कॅन्डिडेट्स आदर्श म्हणून त्यांच्याकडे बघत होतो. त्यांनी आज फॉर्म भरलेत बजाच आदर्शांनी. त्याच्यामुळे ही परिस्थिती अशी आहे. व्हाईट पेपर तसाच. आणि हीच संघर्ष म्हणजे भ्रष्टाचार, सगळा भ्रष्टाचाराचे आरोप जे झाले ते ऑफिशियल करण्याचं पाप जर कुठल्या माध्यमातून झालं असेल तर माझा आरोप आहे. याचं कारण ह्या सगळ्या वर्तमानपत्रात येत आहे की दोन पद्धतीने भ्रष्टाचार झाला. एक म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड्स आणि दुसरं म्हणजे पेटीएम. त्यांनी ऑफिशियल केलाय भ्रष्टाचार आणि याच्या विरोधात आपल्याला लढायचंय, कारण का ते तुमचे आणि माझे पैसे, त्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला गेलाय. त्यामुळे खूप मोठी लढाई आपली आहे आणि आपल्याला हा संघर्ष करायचा आहे. दुसरे मुंबईच्या महिला